नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण आलोय निवेदिता ताईंच्या घरी. कसे आहात तुम्ही आणि आजचा दिवस तुमचा कसा होता? मजेत आहे खूप. आणखीन छानच आहे. महिला दिनाच्या निमित्ताने मी म्हणते, मी खूप भाग्यवान आहे की मी अशा घरात जन्माला आले जिथे एक स्त्री म्हणून काही वेगळी वागणूक आम्हाला मिळाली नाही. आम्ही दोघी बहिणीच, मी आणि माझी मोठी बहीण. सो असं काही तुम्ही मुली आहात म्हणून तुम्ही असं वागलं पाहिजे की तसं वागलं पाहिजे, अशा प्रकारचं कुठल्याच प्रकारचं अपब्रिंगिंग नव्हतं. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. आणि नंतर लग्न करून पण अशा घरामध्ये आले किंवा अशा माणसाशी माझं लग्न झालं, अशोक सराफ माझे जे पती आहेत, ते की वी आर फ्रेंड्स. आणखीन मी एक स्त्री आहे म्हणून काहीतरी मी घरात वेगळं केलं पाहिजे आणि ते पुरुष आहेत म्हणून वेगळं केलं पाहिजे, अशा प्रकारच्या विचारधारा नसलेले दोन्ही सासर आणि माहेर मला मिळालं. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. कारण अजूनही आपण किती 2026मध्ये आहोत आपण, पण तरीसुद्धा अजूनही आपण म्हणजे मी असं म्हणणार नाही, गावागावांमधनं सुद्धा, शहरांमधनं, एज्युकेटेड फॅमिलीजमधनं सुद्धा अजूनही आपण एक स्त्री म्हणून वेगळी वागणूक दिलेली, एक जेंडर काय म्हणूया आपण, डिस्क्रिमिनेशन जिकडे तिकडे अजूनही आपण समाजात बघतो. मी ते अनुभवलं नाही, त्यामुळे ते नाही आहे असं आपण नाही म्हणू शकत. अनफॉर्च्युनेटली ते आहे. आणखीन चांगल्या चांगल्या एज्युकेटेड घरांमध्ये सुद्धा आपल्याला बघितलं जातं की नाही, मुलगी आहे म्हणून तिने स्वयंपाकच केला पाहिजे, मुलगा आहे म्हणून त्याला काही गोष्टी माफ आहेत किंवा काही गोष्टी तो करू शकतो. सो मी खूप भाग्यवान आहे. आणखीन मी खूप भाग्यवान आहे की मी महाराष्ट्रासारख्या, एकदम भारतासारख्या देशात जन्माला आले आणि त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात जन्माला आले, मुंबईसारख्या शहरात आले. सो जिकडे मला असं वाटतं आपली थोडीशी मातृसत्ताक पद्धती आहे, नक्कीच. ज्या सोसायटीमध्ये स्त्रीला रिस्पेक्ट दिला जातो आणि ज्या सोसायटीमध्ये स्त्रीचं काय म्हणूया आपण, रोजच्या व्यवहार, आदर तर केलाच जातो, पण रोजच्या व्यवहारामध्ये तिला एक से असतो, तिला एक भाष्य करण्याचा अधिकार असतो. मला असा वाटतो तो समाज जास्त प्रोग्रेस होतो. इतक्या दशकांचा तुमचा प्रवास आहे अभिनयाचा आणि एक काळ असा सुद्धा होता की तुम्ही ब्रेक सुद्धा घेतला होता. परत मी म्हणेन मी खूप ब्लेस्ड आहे, कारण मी जवळजवळ 14 वर्षाची गॅप घेतली माझा मुलगा झाल्यानंतर. अगेन परत तो माझा निर्णय होता, तो काही माझ्यावरती कोणी लादला नव्हता की तू स्त्री आहेस, मूल झालं ती तूच घर सांभाळलं पाहिजेस, हा कोणी लादला नव्हता. मी एक म्हणजे माझी आई नोकरी करायची, माझे वडील तर खूपच लवकर गेले. आणखीन तेव्हा मला असं माझ्या लहानपणच्या आठवणी होत्या की मी घरी आल्यावरती शनिवारी स्पेशली आई, सेकंड सॅटर्डेला आईला सुट्टी असायची, कारण माझी आई ऑल इंडिया रेडिओवरती नोकरी करत असे. त्याच्यामध्ये आईच्या चपला बघितलं, ती सकाळची शाळा असायची ना शनिवारी, आईच्या चपला बघितलं की मला जो आनंद व्हायचा की अरे आज आई घरात आहे. सो कुठेतरी ते मी ठरवलं होतं की मला मूल झाल्यावरती मी माझा वेळ त्याला देईन, कारण आमचं हे जे प्रोफेशन आहे हे ना असं 24 आवर्स टाईम कन्झ्युमिंग आहे. इकडे मला सिक लिव्ह टाकता येत नाही की इकडे मला असं नाही म्हणता येत की आज माझ्या मुलाला गोवर आलं आहे, मी नाही येत ऑफिसला, कांजण्या आल्या आहेत, मी नाही येत ऑफिसला, किंवा आज माझ्या घरी काहीतरी सासरचं फंक्शन आहे, मी नाही येत, असं नाही मी करू शकत. स्टेक इज सो हाय की शो मस्ट गो ऑन. काहीही झालं तरी तुम्हाला तिथे तुमचं अस्तित्व असलंच पाहिजे, त्याशिवाय काही पर्याय नाही. आणि हे प्रोफेशनच तसं आहे, आय रिस्पेक्ट इट इमेन्सली. सो मला शक्य झालं तर मला ती गॅप, आणि दोन्ही पालक कामात बिझी, कारण अशोक तेव्हा इतके सिनेमे करत होते, सतत ते कोल्हापूरला असायचे. सो तेव्हा मला ना दोन्ही पेरेंट्स माझ्या मुलाच्या आयुष्यातनं गायब आहेत असं नको होतं. की माझी आई तयारच होती, कारण मी जेव्हा काम सोडलं तेव्हा माझ्यापेक्षा जास्त त्रास माझ्या आईला झाला, मी घरात बसले होते तेव्हा, पण तो माझा निर्णय होता. आणि मी 14 वर्षाची गॅप घेतली, आणि हे इतकं अमेझिंग प्रोफेशन आहे की 14 वर्षाच्या गॅपनंतर जेव्हा मी परत आले तेव्हा मला पूर्वीच्या पेक्षा पण जास्त जोमानी उत्तम रोल्स मिळाले, उत्तम कामं मिळाली. त्यामुळे मी संसारही खूप छान एन्जॉय केला असं म्हणेन मी. आणि मुलाचं माझ्या बालपणही खूप छान एन्जॉय केलं, आणि माझं करिअरही खूप छान एन्जॉय करते अजूनही. पण कुठेतरी कठीण वाटलं होतं का त्यावेळेला? कारण का वर्किंग वुमन पासून ते
फुल टाईम घरात असणं म्हणजे तो एक कुठेतरी डिफरन्स आपल्याला जाणवतोच नक्कीच. हो, म्हणजे असं म्हणणं दांभिकपणाचं ठरेल की नाही नाही नाही, येस डेफिनेटली, कारण उत्तम येणारे रोल्स पण नाही म्हणत होते तेव्हा, मग नाही म्हणावं लागत होतं. चांगले चांगले रोल्स येत होते. मी चांगल्या बऱ्यापैकी टॉपवरती असतानाच मी ब्रेक घेतला माझ्या करिअरमधून आणि हेतुपुरस्सर ब्रेक घेतला. सो येस, कुठेतरी वाईट असं वाटायचं, कुठला तरी छान रोल बघताना अरे आपण नाही होत आत्ता तिथे, आपण नाही काम करत आहोत, ह्याचं दुःख डेफिनेटली व्हायचं. पण काय होतं, तो मी ठरवून घेतलेला डिसिजन होता, अगदी पूर्ण विचार करून घेतलेला डिसिजन होता. त्याच्यामुळे मला त्याचा अजिबात रिग्रेट नाही आहे किंवा त्या क्षणी थोडंसं तर वाटणारच ना तुम्हाला बघताना की अरे नाही आपण हे काय करू शकलो असो, एवढा चांगला रोल मला तर नाही म्हणायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही काम करत नसता, तुम्ही फक्त बघत असता, जेव्हा तुम्ही फक्त ॲब्सॉर्ब करत असता ना, तेव्हा तुम्ही कुठेतरी आणखीन जास्त प्रोग्रेस होत असता. सो बरंच काही शिकायला बरंच काहीतरी शिकायला मिळतं. सो एव्हरी जर्नी इज नाईस. 14 वर्षानंतर तुमचा कमबॅक झाला आणि खूप छान आणि सुंदर कमबॅक झाला तुमचा. पण 14 वर्षानंतर परतल्यावर तुम्हाला कुठे काही बदल जाणवले का? हो, नक्कीच. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नक्कीच म्हणजे अभिनयाच्या पद्धतीत पण बदल होते. मी आधीपेक्षा आणि नंतरचा अभिनय करण्याच्या पद्धतीत पण बदल होते. अगदी तू म्हण डायलॉग डिलिव्हरीपासून सगळ्यामध्ये बदल होते, टेक्निकली बदल होते. पण मला असं वाटतं की जास्त प्रोफेशनल आणखीन एक ॲटिट्यूड आला होता. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की शेवटी ना तुम्हाला जे करायचं आहे ते तेच असतं, की तुम्हाला प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचायचं आहे. सो काय म्हणूया, पोचायचं तुमचं ठिकाण तेच आहे, फक्त रस्ता थोडासा स्लाइटली वेगळा आहे आणि तुम्हाला आता त्या नवीन रस्त्याची थोडीशी ओळख करून घ्यावी लागते. स्क्रीन एज महिलांसाठी मॅटर करतो का? नाही, मला वाटतं इफ यू आर अ गुड ॲक्टर आणि तुम्ही तुमच्या अभिनय क्षमतेवरती तुमचा विश्वास असेल तर नाही. कारण आता काय झालं माहिती आहे का, आता तू बघ ना, जेव्हा मी अगबाई सासूबाई केलं तेव्हा एक 50च्या पुढची नायिका होती ती. कारण आता ना टेलिव्हिजन बघणाऱ्या प्रेक्षकांचं वय वाढलंय. कारण आज मुलं टेलिव्हिजन नाही बघत, ते सगळे OTT ते त्यांच्या लॅपटॉपवरती बघतात, ते फोनवरती बघतात. त्यामुळे जसा तुमचा प्रेक्षकगण असेल तशा नायिका आणि नायक होणार ना. सो प्रेक्षक TV बघणाऱ्या प्रेक्षकांचं वय आज 40च्या पुढचे लोक TV बघतात. त्याच्यामुळे नॅचरली त्यांचे प्रश्न जास्त. मग तू आज बघ ना, आजच्या नायिका नायक बघशील तर तू बघते जरा वयाने जास्त आहे. नाटकात तर बघ सगळे 50च्या पुढचेच लोक जास्त स्ट्रॉंगली भूमिका करतायत. त्यामुळे मला नाही असं वाटत, तर छानच आहे तो. नाही, उलट मी म्हणेन कसं पूर्वीच्या काळी आणखीन असं व्हायचं की आता मला न अनुभवातनं मी जास्त शिकले. आता मी अभिनय पण मला थोडासा बरा करता येतोय पूर्वीपेक्षा, आणि मला आता अनुभवाची शिदोरी पण मला म्हणायचं की एक अनुभवाची शिदोरी पण आहे. पण आता मला हिरोईन म्हणून किंवा मला कोणाची तरी आई, कोणाची तरी वहिनी असंच करावं लागतं किंवा कोणाची तरी सासू, आता मला मध्यवर्ती घेऊन भूमिका करायला मिळत नाहीयेत. पण मला आणि इवन गिरीश ओकांना तेव्हा आम्हाला अशा प्रकारच्या भूमिका करायला मिळाल्या. अगबाई सासूबाई करायला मिळाली. आज पुष्पासाठी लोक जातात थिएटरमध्ये, म्हणजे साऊथ इंडियन सोड, वेगळ्या देशातल्या भाषेतल्या पण गोष्टींना तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे. सो द कॉम्पिटिशन इज व्हेरी कटथ्रोट आणि दे आर व्हेरी फोकस्ड. आज बघ ना, किती स्वतःची हेल्थ बघ. आज तू मुलं बघ, किती कमी न सिगरेट ओढणारे, न दारू पिणारी मुलं आहेत आजूबाजूला, विच आय अडमायर देम इमेन्सली, की त्यांचं खूप फोकस आहे करिअरवरती. की आता आपली मराठी मुलं पण दे विल लुक आफ्टर देअर हेल्थ कॉन्शियस झाली आहेत, की मला कशा रीतीने मला स्वतःला प्रेझेंट करायचं आहे. त्याचबरोबर फोकस्ड आहेत, स्क्रिप्ट वाचतात. सो असं नाही आहे. म्हणजे आज मला मुक्ताच्या पुढच्या पण मुली, म्हणजे मुक्ता तर माझी खूप आवडती आहे, जवळ तेजश्री प्रधान आहे, मुक्ता आहे, मृण्मयी आहे. अशा बायकांचा वर्ग सुद्धा आहे जिथे त्यांना निवड करावी लागते, तर घर, फॅमिली, नाहीतर मग करिअर. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मला वाटतं हा खूप ना इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे गोष्ट, की तुला आत्ता ह्या क्षणी कसली गरज आहे. कधी कधी काम, जशी माझ्या आईला काम करायची गरज होती, ती आम्हाला वाढवू कशी शकली असती. तिला बाहेर पडून काम करणं ही तिची गरज पण होती, नुसतं करिअर नव्हतं तिचं, तिची गरजही होती ती. आज बघ एवढी महागाई वाढली आहे. म्हणजे मी आमच्याच प्रोफेशनमध्ये म्हणत नाही, आज नवरा बायको दोघांनाही बाहेर पडून काम करण्याची गरज आहे. तुमच्या मुलांना जर तुम्हाला उत्तम शिक्षण द्यायचं असेल, तुमच्या मुलांना जर चांगल्या सुखसोयी द्यायच्या असतील, तर एकट्याच्या पगारावरती नाही आज घर चालू शकत.
आज दोघांनाही बाहेर पडून काम करायची गरज भासतेय, तेव्हा मग दोघंही जर काम करायचं असेल तर घरातल्या कामांची वाटणी पण दोघांनी केली पाहिजे. आणि जर गरज असेल तर तुम्हाला कामासाठी तुम्हाला माणसं तुम्ही ठेवू शकत असाल तर तीही ठेवली पाहिजेत. आज आपण अशा देशात राहतोय की ते आपल्याला शक्य आहे, आपण अफोर्ड करू शकतोय. आज अब्रॉडला हे शक्य नाही की नोकर माणसं ठेवणं. आज त्यांच्यासाठी पण ते उपजीविकेचं साधन आहे. तिकडे पण आपण बघू ना की ती माणसं पण अशी काम करून त्यांची घरं चालवत आहेत. आता तसं राहिलेलं नाहीये की किचन माझं का तुझं, अशा काही गोष्टी नाही राहिल्या. त्याच्यातनं आपण पुढे गेलो आहोत, त्यातनं आपण खूप पुढे गेलो. अशोक मामांनी तुम्हाला किती मदत केली आजपर्यंत किचन मध्ये? किचन मध्ये नाही मदत केली, पण त्यांनी मला जी मदत केली आहे ती अवर्णनीय आहे की त्याला मी ती मोजमापच मी करू शकत नाही. ज्या रीतीने स्ट्रॉंगली माझ्या प्रत्येक गोष्टीत ते माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि मला मी जे म्हणेन, माझ्या तोंडून जे बाहेर पडेल ते त्यांनी माझ्यासाठी उभं केलं. आणि त्यासाठी मी त्यांची म्हणजे मी काम थांबायचं म्हटलं तेव्हाही ते माझ्या पाठीशी होते, मी परत काम सुरू करायचं म्हटलं तेव्हाही ते माझ्या पाठीशी होते. नेहमीच अतिशय स्ट्रॉंग पाठिंबा होता. आणि कधी कधी काही गोष्टीमध्ये मला काय म्हणायचं आहे, आम्ही दोघंही खूप वेगवेगळ्या वातावरणांमधनं वाढलेलो आहोत, आमच्या वयातही अंतर आहे. सो विचारांमध्ये कदाचित काही गोष्टी त्यांना माझ्या पटल्या नसतील, तरीही सुद्धा माझ्यासाठी म्हणून ही स्टूड बाय मी, जे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तुमचे प्रत्येक वेळेला विचार जुळलेत म्हणूनच तुम्ही एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे असं नाही. एखादी गोष्ट मला त्यांची पटली नसेल किंवा त्यांना माझी पटली नसेल, पण आत्ता माझ्या बायकोला हे पाहिजे आणि तिला हे करायचं ना, ओके चल, मी माझ्या विचारांना मुरड घालून मी तिच्या पाठीशी उभा राहील. हे मला जास्त मोठेपणा वाटतो याच्यामध्ये, जो त्यांनी कायम केलेला आहे. तुमच्यासाठी सेल्फ मेड होणं हे किती महत्त्वाचं आहे? सेल्फ मेड होणं मला असं वाटतं श्वास घेणं इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रॉबेबली ते अपब्रिंगिंगच मला मिळालं माझ्या आईकडनं आणि माझ्या मोठ्या बहिणीकडनं. माझे वडील लवकर गेल्यामुळे आम्ही तिघीच जण, म्हणजे आता घराचा बल्ब बदलायचा तरी आम्हीच बदलायचा, बाहेरून काही सामान आणायचं तरी आम्हीच आणायचं, प्रोटेक्ट पण स्वतःला आपणच करायचं. अशी सिच्युएशन असल्यामुळे कदाचित जास्त सेल्फ मेड ठरलो असू. पण आईनी मला आई पूर्वी म्हणायची की बघ काय तुमच्या लग्नांमध्ये मी तुम्हाला काही सोनं नाणं वगैरे देऊ शकले नाही. तर मी आईला तेच म्हटलं, आई तू जे विचार आम्हाला दिलेच ना त्याला काही मोलच नाही आहे, की स्वतःचा विचार करायची एक कुवत दिली आहे. त्याचबरोबर जर आपलं चुकलं तर हो बाबा हे माझं चुकलं हे ॲक्सेप्ट करण्याचं एक खूप मोठं विचार आईने आम्हाला दिला आहे. आणि सॉरी, आपलं चुकलं तर आपण सॉरी म्हटलं पाहिजे, आपली चूक ॲक्सेप्ट केली पाहिजे. यश पचवण्या इतकंच अपयश पचवणं पण गरजेचं आहे, आणि ते पचवून पुढे तरीही जाणं, न थांबणं खूप गरजेचं आहे. ही खूप मोठी शिकवण तिने आम्हाला दिली, एक वाचनाचा खूप मोठा ठेवा दिला. आणि त्यासाठी ती माझी खूप मोठी गुरु आहे. आणि मी माझ्या आईला आयुष्यात खूप अडचणी येताना बघितल्या आहेत, पण खूप मोठं मी तिच्याकडनं शिकले ते म्हणजे रडत बसायचं नाही, दुःख उगाळत बसायचं नाही, रडत बसायचं नाही. यू ॲक्सेप्ट इट, त्याच्यावरती सोल्युशन काढायचं, त्याला फेस करायचं आणि पुढे जायचं. हे खूप धडाडी तिने आयुष्यात दिली. मी आता पुढचा प्रश्न हाच विचारणार होती तुम्हाला की तुमच्या आयुष्यातली सुपर वुमन कोण आहे म्हणून, तर मला ते कळलेलं आहे. नॅचरली माझी आई आहे आणि माझी मोठी बहीण पण आहे, कारण आई नोकरी करत असल्यामुळे मला खूप माझ्या मोठ्या बहिणीने वाढवलं असं मी म्हणेन. आणि ती पण माझ्यासाठी सुपर वुमनच आहे. आणि मला शिस्त लावायचं, फटके देण्याचं काम जास्त माझ्या मोठ्या बहिणीने केलंय आईपेक्षा सुद्धा. महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या ऑडियन्सना काय मेसेज द्याल? महिला दिनाच्या निमित्ताने मेसेज म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पहिलं म्हणजे ना स्वतःवरती प्रेम करायला शिका, कारण ते फार गरजेचं आहे असं मला वाटतं. स्वतःला रिस्पेक्ट करायला शिका. म्हणजे आपण जर स्वतःवरती प्रेम केलं आणि स्वतःला रिस्पेक्ट दिला तरच आपण दुसऱ्यावरती प्रेम करू शकतो, दुसऱ्यांना रिस्पेक्ट देऊ शकतो. प्लेनमध्ये सुद्धा आपल्याला सांगतात बघा की जेव्हा ऑक्सिजन मास्क जेव्हा खाली पडेल तेव्हा पहिल्यांदा तो स्वतःला लावा आणि मग दुसऱ्यांना मदत करा. जर तुम्ही स्वतः सक्षम असाल ना तरच तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता. म्हणजे आपण एखाद्या बाईला विचारलं की काय काय आवडतं तुला काय आवडतं, ते म्हणते की माझ्या मुलाला तर बाबा बटाट्याची भाजी आवडते, माझ्या सासूबाईंना जरा पालेभाज्या आवडतात, त्यांना जरा कमी तिखट आवडतं, माझ्या मिस्टरांना फारसे असं काही नाही माहिती, दाण्याचं कूट घातल्याशिवाय काकडीची कोशिंबीर खाणार नाहीत, आणि सासऱ्यांच्या बिचाऱ्यांच्या काहीच आवडी निवडी नाहीत, पण त्यांना मेथीची भाजी नाही आवडत. अगं पण तुला काय आवडतं?
आज तुला काय हवं म्हणून तू काय करतेस. तर मी टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते तुम्ही योगा करा त्या वेळेमध्ये, कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही त्या घराच्या CEO आहात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही बऱ्याच गोष्टींच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहात. आणि आता तर नुसत्या गृहिणींच्या पेक्षा पुढे जाऊन काम करणाऱ्या बायका इतक्या आलेल्या आहेत. सो माझं म्हणणं आहे की खळखळून हसावंसं वाटलं मोठ्यांदी हसावं, मोठ्यांदी रडावंसं वाटलं मोठ्यांदी रडावं. कुठलाही तुमच्या इमोशन्स तुम्ही सप्रेस करू नये. आपल्याला राग आला तर तो व्यक्त करावा. नेहमी उरलेलं अन्न जाऊ दे, आता कशाला दुसऱ्या कोणाला वाढायचं, कशाला फेकून द्यायचं म्हणून स्वतःला ह्युमन डस्टबिन बनवू नका, कारण ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे. जे आहे ते सगळ्यांनी त्याच्यातला सहभाग वाटून घेतला पाहिजे कुटुंबानी. आणि ते सगळं तुम्ही स्वतःच करू शकता. तुम्ही स्वतःच या सवयी स्वतःला आणि घरातल्या बाकीच्यांना लावू शकता. हॅपी विमेन्स डे. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला जाता जाता हे म्हणावंसं वाटतंय की आज आनंदीबाई जोशी असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, या सगळ्या महिलांनी तेव्हा जे श्रम केले, सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा घरातनं बाहेर पडून अगदी शेणाचे गोळे खाल्ले, आणि म्हणून आज महिला दिन आपण साजरा करू शकतोय. म्हणून तू इथे अशी बसू शकतेस आणि मी अभिनय क्षेत्रात काहीतरी करू शकते. अगदी म्हणजे विक्रम गोखलेंच्या आजी, चंद्रकांत गोखलेंच्या आई या पहिल्या अभिनेत्री होत्या आपल्या, त्यांना पण वंदन मला करायचं आहे. दुर्गाबाई खोटे यांनाही वंदन करायचं आहे. किंवा शोभना समर्थ यासारख्या तेव्हा अभिनेत्री, मीनाक्षीबाई, की ज्यांनी तेव्हा स्विमिंग सूट घालून यमुना जळी खेळू खेळ कधी यासारखं गाणं चित्रित स्वतःवरती करून घेण्याचं धाडस दाखवलं. या सगळ्या ज्या आधीच्या मग त्या प्रत्येक क्षेत्रातल्या स्त्रिया असतील त्या सगळ्यांना वंदन करायचं आहे मला. त्यांची आठवण काढल्याशिवाय कधीच महिला दिन पूर्ण होऊ शकत नाही.